ओम शांती. आज अव्यक्त मुरली 5/3/2023. रिवाइज कोर्स 10/1/94. आज आहे रविवार. अव्यक्त मुरली. बाबा सांगतात, एक पॉइंट शब्दाला 3 रूपांनी स्मृती किंवा स्वरूपामध्ये आणणे हेच तुमच्या सुरक्षेचं म्हणजे सेफ्टीचं साधन आहे. विश्वकल्याणकारी बापदादा आपल्या सर्व मास्टर विश्वकल्याणकारी मुलांना पाहत आहेत. प्रत्येक मुलाचे या ब्राह्मण जीवनाचे लक्ष खूप श्रेष्ठ आहे. प्रत्येकजण नंबर 1 पुरुषार्थ करण्याचे लक्ष ठेवून पुढे चालत आहेत, उडत जात आहेत. सर्व लक्ष सर्वांचे नंबर 1चे आहे, परंतु लक्षणसुद्धा नंबरवार असायला नंबर 1 पाहिजेत ना. परंतु लक्षण नंबरवार आहेत. तर लक्ष आणि लक्षण दोन्हीमध्ये अंतर का आहे? ज्ञानदाता बाबासुद्धा एक आहेत. योगाची विधी देखील एकच आहे. दिव्य गुण धारण करण्याचे सहज प्रत्यक्ष प्रमाण साकार ब्रह्मा बाबासुद्धा एकच आहेत. सेवेची साधने आणि सेवेची विधी शिकवणारे सुद्धा एक आहेत. मुख्य गोष्ट आहे शिक्षण आणि पालना. दोन्ही देणारे सुद्धा बाबा एकच आहेत आणि नंबर 1 नंबर आहेत. तरीही प्रत्यक्ष जीवनामध्ये लक्षण मात्र मुलांच्यामध्ये नंबरवार का दिसतात? हे तर सर्वजण स्वतःला चांगल्या रीतीने जाणताच ना, की लक्षण धारण करण्यामध्ये मी कोणत्या नंबरवर आहे. नंबरवार होण्याचा विशेष आधार आहे एक शब्द म्हणजे एक पॉइंट. पॉइंट काय आहे? तुमच्या आत्मिक स्वरूपाचा अनुभव करणे. पॉइंट बनणे म्हणजे आत्माबिंदी. बाबा सांगतात, पॉइंट स्वरूपाचा अनुभव करणे. दुसरे कोणत्याही संकल्प, बोल किंवा कर्म व्यर्थ आहे, त्याला पॉइंट लावणे अर्थात बिंदू लावणे. तिसरे ज्ञानाच्या किंवा धारणेच्या अनेक पॉइंट्सना मनन करून स्वतःप्रती किंवा सेवेप्रती वेळेवर कार्यामध्ये लावणे. तर शब्द एकच पॉइंट आहे, आत्माबिंदी पॉइंट. परंतु तिन्ही स्वरूपाच्या पॉइंटला वेळेवर स्मृतीमध्ये स्वरूपामध्ये आणणे यामध्ये फरक पडतो. आठवण सर्वांना असते, परंतु स्मृतीला स्वरूपामध्ये आणणे म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये सर्व कर्म करत असताना बाबांची स्मृती, रामाची स्मृती आणि स्वयंची आत्मिक बिंदूची स्मृती आणणे याच्यामध्ये मात्र मुलांच्यामध्ये फरक पडतो. बाबा सांगतात, यामध्ये नंबरवार होतात. सर्व काही एक असताना प्राप्ती वेगवेगळी का होते सर्वांना? कारण स्मृती स्वरूप बनून त्याला रोजच्या जीवनामध्ये, आपल्या रोजच्या बघण्यामध्ये, बोलण्यामध्ये, करण्यामध्ये आणि विचार करण्यामध्ये फरक होतो. बाबा सांगतात, काही वेळा बापदादा सर्व मुलांना पाहतात की स्मृतीमध्ये खूप हुशार असतात, असे व्हायला पाहिजे असा विचार करत असतात. हे राईट आहे, हे रॉंग आहे आणि ज्ञानसुद्धा इमर्ज असते मुलांच्यामध्ये. परंतु ज्ञान अर्थात नॉलेज. नॉलेज इज काय आहे? लाईट आणि नॉलेज इज माईट. म्हणजे नॉलेज तुमच्यासाठी खूप हलकं बनवणारं आणि तुम्हाला शक्ती देणारी गोष्ट आहे ना. ज्ञान म्हणजे लाईट आणि माईट. तर जिथे लाईटसुद्धा आहे आणि माईटही आहे, तिथे हे व्हायला पाहिजे. हे असत नाही. काय विचार करतात की बापदादा हे म्हणतात तर आहेत, बनायचं तर आहे, हे ज्ञान तर आहे, परंतु त्यावेळी माझ्यामध्ये काय आहे ते पाहिजे, ते पाहिजे मध्येच राहून जाते. असं व्हायला पाहिजे असा विचार नाही करायला पाहिजे. आपली स्मृती अशी बनायला पाहिजे असे विचार करतच राहतात. तर ते प्रत्यक्षामध्ये आणणार तेव्हाच तर तुमची स्थिती उंच होणार ना. बाबा सांगतात, पाहिजे मध्येच राहून जाते. याचा अर्थ आहे ती ज्ञानाला लाईट आणि माईट रूपाने वेळेप्रमाण कार्यामध्ये अजून लावू शकत नाहीत.
याला म्हटले जाते स्मृतीमध्ये आहे, परंतु स्वरूपामध्ये आणण्याची शक्ती अजून मुलांच्यामध्ये कमी आहे. जेव्हा लाईट अर्थात प्रकाश आहे की हे रॉंग आहे, हे राईट आहे, हा अंधार आहे, हा प्रकाश आहे, हे जेव्हा माहिती असतानासुद्धा आणि हे व्यर्थ आहे, हे समर्थ आहे, तर अंधाराला समजावूनसुद्धा अंधारामध्ये राहणे यालाच ज्ञान किंवा समजदार म्हणणार का? ज्ञानी नाही तर कोण झालात मग? ज्ञान नाही तर कोण झाला मग? भक्तच झाला ना, म्हणजेच अर्धवट ज्ञानी. रॉंग समजत असूनही रॉंग कर्माच्या किंवा संकल्पाच्या किंवा स्वभाव संस्काराच्या वशीभूत आधीन का होता? तर मग याला काय म्हटले जाईल? ज्ञानी का भक्त? अगर ज्ञान आहे, काय राईट आहे, काय आपल्यासाठी योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे सगळं माहिती असताना मग अयोग्य का करता? तर याला ज्ञानी म्हणता येईल का? बाबा सांगतात, त्याचं कोणतं उपाधी असायला पाहिजे मग अशा मुलांची? बापदादा वेळेच्या गतीला पाहून मुलांचे वारंवार लक्ष वेधून घेत आहेत. मुलांना अटेन्शन द्यायला सांगत आहेत. अटेन्शन या शब्दाला सुद्धा डबल अंडरलाईन करवत आहेत की या प्रकृतीची तमोगुणी शक्ती आणि मायेची सूक्ष्म रॉयल समजूतदारपणाची शक्ती आपले कार्य तीव्र गतीने करत आहे आणि करतही राहील. प्रकृतीच्या विकराळ रूपाला जाणणं सहज आहे, परंतु भिन्न भिन्न प्रकारच्या विकराळ हालचालमध्ये भयग्रस्त परिस्थितीमध्ये अचल राहणे, यामध्ये तुम्हाला आणखी अटेन्शन पाहिजे. म्हणजेच बाबांच्या आठवणीने आणि ह्या सत्य ज्ञानाने स्वतःला परिपूर्ण बनवलं पाहिजे. मायेच्या अतिसूक्ष्म स्वरूपाला जाणण्यामध्ये सुद्धा मुले धोका खातात. माया अशी काही रॉयल रूप घेते जे रॉंगसुद्धा राईट वाटू लागते, म्हणजेच चुकीचंसुद्धा तुम्हाला राईट बरोबर अनुभव करविते असते. पूर्णतः रॉंग, परंतु बुद्धीला असे काही परिवर्तित करते माया की रॉंगसुद्धा राईट वाटू लागते, खरं वाटू लागते. म्हणून महसेसतेच्या शक्तीला म्हणजे खऱ्या बुद्धीला आणि सत्विवेक बुद्धीला माया गायब करून टाकते. तेव्हा मुले रॉंग करायला लागतात. त्याच्यामुळे काय होणार? बाबांच्या ज्ञानाचं सुख आणि शक्ती नाही मिळणार. बाबा सांगतात, जसे कोणी जादू मंत्र करतात ना, तसेच माया तुम्हाला परवश करते. कारण तुमचं स्वतःवरती लक्ष असायला पाहिजे की मी आत्मा आहे, माझे गुण कुठले आहेत. अगदी तसेच महसूसतेच्या शक्तीला माया गायब करणारी रॉयल माया खरी काय आहे तेच समजू देत नाही. असणार पूर्णतः रॉंग, परंतु मायेच्या छायेवर मोहित असल्याकारणाने रॉंगला राईट समजतात आणि सिद्ध करण्यासाठी मायाच्या सुप्रीम कोर्टाचे वकील बनतात. म्हणजे कुठलीही गोष्ट रॉंग झाली असेल तर राईट आहे हे सिद्ध करण्यामध्ये बाबा सांगतात अगदी कोर्टातले वकील बनतात. तर वकील काय करतात? खोट्याला खरं सिद्ध करण्यामध्ये हुशार असतात ना. खऱ्याला खोटं, खोट्याला खरं, खऱ्याला खरं सिद्ध करणारे सुद्धा असतात, परंतु खोट्याला खरं सिद्ध करणाऱ्यामध्ये हुशार असतात. दोन्हीमध्ये हुशार असतात ना. खोट्याला खरं आणि खऱ्याला खरं सुद्धा सिद्ध करण्यामध्ये हुशार असतात ना वकील. म्हणून बापदादा तुमचं लक्ष वेधत आहेत की अटेन्शनला डबल अंडरलाईन करवत आहेत. महसूसताच्या शक्तीला म्हणजे सद्विवेक बुद्धीला परिवर्तन करणाऱ्या सूक्ष्म स्वरूप असलेल्या मायेच्या छायेपासून सदैव स्वतःला सेफ ठेवा, म्हणजे सुरक्षित ठेवा. कारण विशेष मायेचे स्वरूप विशेषतः या स्वरूपामध्ये आपलं कार्य करत आहे. समजले? आता काय करायचं आहे? आता काळजीपूर्वक तुम्हाला पुरुषार्थ करायचा आहे. म्हणजेच आपला वेळ, श्वास आणि कर्तव्यकर्म काळजीपूर्वक करत राहा. म्हणजेच आता काय करायचं आहे? सावध राहा, केअरफुल राहा. जर कोणी विशेष आत्मा इशारा देतात, बाबा सांगतात जर कोणी विशेष आत्मा तुम्हाला इशारा देतात तर काय करायचं? बाबा सांगतात जर कोणी विशेष आत्मा इशारा देतात तेव्हा चांगल्या रीतीने मायेच्या छायेतून निघून बाबांच्या छत्रछायामध्ये स्वतःला
विशेष मनबुद्धीला या छत्रछायाच्या साऱ्यामध्ये आणा. लक्ष द्या, अटेन्शन द्या. कारण मनामध्ये निगेटिव्ह भाव, नकारात्मक भाव आणि भावना निर्माण करणे हा विशेष मायेचा प्रभाव चालू आहे आणि बुद्धीमध्ये यथार्थ योग्य जाणीवेला नष्ट करण्याचे विशेष मायेचे कार्य चालू आहे. तसे कोणता ऋतू असतो ना की तर बाबा सांगतात, जसा कोणता ऋतू असतो ना, बाबा काय सांगतात, कोणता ऋतू असतो ना की काय होतं. बाबा सांगतात की जर ऋतूपासून बचाव करायचा असेल तर त्याच्याप्रमाणे विशेष लक्ष ठेवलं जाते ना, अटेन्शन ठेवले जाते. जसे पावसाळा असेल तर छत्री, रेनकोट इत्यादीचे अटेन्शन ठेवतो ना. थंडी असली की गरम कपडे ठेवतो, अटेन्शन देतो ना. तर मग मन आणि बुद्धीवर प्रभाव पडू नये यासाठी अगोदरच सेफ्टीच्या साधनांचा विशेष अवलंब करा. सुरक्षेच्या साधनांचा अगोदरच अवलंब करा. ते विशेष साधन काय आहे? खूप सोपे आहे. यापूर्वी देखील बाबांनी सांगितले होते. एकच पॉईंट, शब्द सोपे आहे ना. खूप मोठे असे तर काही सांगितलं जात नाही. म्हणत राहता, हो मी आत्मा बिंदू आहे, ज्योती रूप आहे, परंतु त्यामध्ये टिकत का नाही मग? स्थिरावत का नाही बुद्धी बिंदूमध्ये, ज्योतीमध्ये? बाबा सांगतात, लावू इच्छितात पॉईंट, परंतु स्वल्पविराम लागतो, प्रश्नचिन्ह लागते. असे का होते? आणि आश्चर्याची निशाणीसुद्धा होते. पॉईंट लावणे सोपे आहे का आश्चर्याची निशाणी किंवा प्रश्नचिन्ह लावणे सोपे आहे? काय सोपे आहे मुलांनो? बिंदी लावणे सोपे आहे ना, आत्मा ज्योती बनणे. मग प्रश्नामध्ये आणि आश्चर्यामध्ये का जाता? या विधीला अंगीकारा. सीझन आहे खोटे खरे सिद्ध होण्याचा आणि खोटे सत्यापेक्षाही स्पष्ट आणि आकर्षित करणारे असते. जसे आजकालची फॅशन आहे ना, खोटी वस्तू किती आकर्षित करणारी असते, त्याच्यासमोर खऱ्याची किंमत कमी होऊन जाते खोट्यासमोर. असा जमाना आहे ना. तर ज्याप्रमाणे खरी चांदी बघा आणि सफेद चांदी, व्हाईट सिल्वर, रिअल सिल्वर बघा, कोणते सुंदर वाटते? खरी चांदी काळी पडते आणि सफेद चांदी नेहमी चमकत राहील. तर आकर्षित सफेद चांदी करेल की खरी चांदी करेल? तर सीझनला ओळखा, मायेच्या स्वरूपाला ओळखा, प्रकृतीच्या विविध तमोगुणी छटांना ओळखा. एक आहे जाणणे, दुसरे आहे ओळखणे. जाणता बरेच, परंतु ओळखण्यामध्ये कधी चुका करता, कधी बरोबर करता. आता काय करणार? स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे ना, सेफ राहाल ना. मागहून असे म्हणू नका. बाबा म्हणतात नंतर असे म्हणू नका, आम्हाला तर समजलेच नाही, असे सुद्धा होते का? हे का झाले? हे का चालणार नाही? आता तरीही बाबा थोडी थोडी दया करत आहेत, थोडे थोडे पाऊल उचलत आहेत, परंतु नंतर काय आणि काय हे कोणीही ऐकणार नाही. बाबांचा रोल बदलेल. बाबा आता तुमचे पिता आहेत, सद्गुरू टीचर आहेत. परत बाबा धर्मराज बनतील तेव्हा तुम्हाला कोणीही, बाबा सांगतात, शिक्षेपासून वाचवू शकणार नाही. म्हणून आत्ताच सुधारा आणि आत्मिक ज्योतीमध्ये आपल्या बुद्धीला, मनबुद्धीला स्थिर करा. म्हणूनसाठी बाबा सांगतात, आत्तासुद्धा बाबा थोडी दया देत आहेत, परंतु पुढे मात्र कोणी ऐकणार नाही. असं नाही, तसे असेल, वकिली चालणार नाही. जज बना, मायेची वकील बनू नकात. जेव्हा वकिली करतात तेव्हा मजा खूप येते. अनुभवी तर सर्वजण आहेत ना. तर स्वतःचा जज बना आणि राईट गोष्टी करा. आत्म्याच्या गुणांच्यामध्ये राहूनच व्यवहार करा, तर पुण्य आणि सुख दोनही लाभेल. बाबा सांगतात बाबा सांगतात की मुलं काही कारण सांगतात आणि हर्षित राहतात, परंतु चांगल्या रीतीने समजले का? पांडवांना, शक्तींना समजले बाबा काय म्हणतात? टीचर तुम्ही समजलं का? सर्वजण हो हो तर करत आहेत. होचा फोटो निघत आहे. तिसरा सीझन आहे. विशेष कर्मचारींचे स्वभाव, संस्कार, संबंध, संपर्कामध्ये येणे याचा विस्तारसुद्धा खूप मोठा आहे.
तो आज सांगणार नाही. बाबा सांगतात, बरीच मुले म्हणतात, काय करू? आधी तर नव्हताच, आता माहीत नाही काय झालं आहे. हा संस्कार माझ्यामध्ये नव्हता, आता का आला आहे? बाजूच्या बापदादांचे महावाक्य ऐकणाऱ्या आणि धारण करणाऱ्या चात्रक मुलांना सर्व सब्जेक्टमध्ये, सर्व विषयांना स्मृतीसोबत स्वरूपामध्ये आणणाऱ्या समीप आत्म्यांना सदैव ज्ञानाचे प्रत्येक गोष्टीला लाईट आणि माईटच्या स्वरूपाने कार्यामध्ये लावणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना सदैव लक्ष आणि लक्षण समान करणाऱ्या बाबांच्या ज्ञानीत्व आत्मांना सदैव बाबांच्या छत्रछायामध्ये राहणाऱ्या मायेच्या छत्रछायापासून सुरक्षित राहणाऱ्या आणि जाणणे आणि ओळखणे दोन्ही विशेषतांना जीवनमध्ये आणणाऱ्या विशेष आत्म्यांना बापदादांचे प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आणि आपण सर्व मुलांचा म्हणजेच सदैव ज्ञानाच्या प्रत्येक गोष्टीला लाईट आणि माईट स्वरूपमध्ये आणणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांचा सदैव लक्ष आणि लक्षण समान करणाऱ्या बाबांच्या ज्ञानीत्व आत्म्या मुलांचा सदैव बाबांच्या छत्रछायामध्ये राहणारे बाबांच्या आज्ञाकारी मायेच्या छायेपासून स्वतःला सुरक्षित ठेवणारे जाणणारे आणि ओळखणारे आपण सर्व बाबांचे महावाक्यांच्या आज्ञाचे पालन करून चारो सब्जेक्टमध्ये ज्ञान, योग, धारणा आणि सेवा या सब्जेक्टमध्ये स्मृतीस्वरूप बनून बाबांच्या आज्ञेचं पालन करून बापसमान बनणाऱ्या सर्व आत्म्यांचा बापदादांना विशेष याद प्यार नमस्ते. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग बाबा. दादींच्या सोबत आता बोलत आहेत. शक्ती सेना तीव्र गतीने चालली आहे ना. सेनेला बापदादा सोबतच तुम्ही निमित्त आत्मे देखील चालवण्यासाठी निमित्त आहात. बाबा तर सदैव सोबत आहेत आणि सदैव राहतील. तरीही बापदादांची श्रेष्ठ भुजा आहेत ना. बाबा शक्ती देतात. बाबा माईट स्वरूपमध्ये आहेत, परंतु निमित्त बनवून समजवण्यासाठी माईट तर तुम्ही निमित्त आहात. किती मजेशीर गोष्टी ऐकता. खेळ वाटतो ना बाबांच्या बरोबर मिलन ऐकताना किंवा मुरली ऐकताना. खेळ आहे ना हे जीवन. खेळता खेळता विजयी बनून सर्वांना मायाजित बनून विजयी बनवायचं तुम्हाला सेवा करायची आहे एवढी तर गॅरंटी आहे ना. परंतु मधून हा खेळ पाहावा लागतो. मग थकत तर नाही ना. हसत खेळत पार करत आणि करावीत चालता. कोणतीही अशी गोष्ट ऐकता तर तेव्हा हृदयातून काय निघते? वाह ड्रामा वाह हाय ड्रामा हाय असे निघत नाही ना. वाह ड्रामा वाह करता करता सर्वांना वाह बनायचं आहे. हे सर्व पार करायचं आहे. अच्छा. अव्यक्त बापदादांची वैयक्तिक संवाद. बाबा सांगतात, विजयी आत्मा जन्मसिद्ध अधिकार आहे तुमचा. या निश्चयाने विजयी स्थितीचा अनुभव करा. जसे उच्च ते बाबा आहेत तसे आपण आत्मे देखील उच्च ते उच्च श्रेष्ठ आत्मे आहोत ना. असा अनुभव करत चालत आहात ना. कारण दुनियावाले तर सर्वात श्रेष्ठ उच्च ते उच्च आहेत बाबा, त्यानंतर देवता. परंतु देवतापेक्षा उच्च तुम्ही ब्राह्मण आत्मे आहात. आत्ताच जे तुम्ही करता त्याच्यावरती तुम्हाला देवपद मिळतं आणि तुम्हीच ब्राह्मण सर्वशक्तिवान बाबांच्या बरोबर मिलन साजरं करता. बाकी हे भाग्य कोणालाही नाही. म्हणूनसाठी आपल्या ब्राह्मण जीवनाचं सफल करा. बाबा सांगतात, देवतांच्या पेक्षाही उच्च तुम्ही ब्राह्मण आत्मे आहात, फरिश्ते आहात. हे दुनियावाले जाणत नाहीत. देवता पदाला या ब्राह्मण जीवनापेक्षा उच्च मानणार नाही. उच्च आत्ताचे ब्राह्मण जीवन आहे. देवतापेक्षाही उच्च का आहे ते तर खूप चांगल्या रीतीने सर्व जाणता ना. देवता स्वरूपामध्ये बाबांचे ज्ञान इमर्ज असणार नाही. परमपिता परमात्माच्या मिलनाचा अनुभव या ब्राह्मण जीवनामध्ये करता. देवताही जीवनामध्ये नाही. ब्राह्मणच देवता बनतात ना. परंतु यावेळी देवताही जीवनापेक्षा उच्च जीवन ब्राह्मण आहे. इतका तुमच्यामध्ये खुशी आणि नशा सदैव राहतो. बाबा सांगतात, अविनाशी आहे ना बाबांच्याकडून मिळणारी प्राप्ती. तर मजा तर येणारच. सदैव मजा मनामध्ये राहिली पाहिजे. म्हणजेच प्रॅक्टिकल जीवनामध्ये सुद्धा आत्मांच्या गुणांना आणि बाबांच्या आज्ञेला पालन करून मजेत राहायचं आहे. तर कधीही गोंधळ होणार नाही आणि सुख
सुखच राहील, दुःख येणार नाही. तर आता मजा मजेत राहा, गोंधळामध्ये येऊ नका, सदैव राहावे. जसा हा श्वास सदैव चालत आहे तसा हर सेकंदसुद्धा श्वास थांबला किंवा कधीकधी चालला तर त्याला जीवन म्हणता येईल का? तर या ब्राह्मण जीवनामध्ये सुद्धा निरंतर मजेमध्ये म्हटलं बाबांच्या आठवणीमध्ये राहा. तर मजा नसेल तर गोंधळून जाणार. तर माता सदैव मजेमध्ये राहता ना? शक्ती आहात ना? साधारण तर नाही ना? का घरी गेल्यावरती सर्व विसरून जाता? माता शिवशक्ती आहे. घरी गेल्यावर साधारण माता बनू नका. सदैव हे लक्षात ठेवा की आम्ही शक्ती आहोत. आम्ही एकासाठी नाही, हदचे नाही, बेहदच्या विश्व कल्याणकारी आहोत. हे लक्षात ठेवा. शक्ती अर्थात असुरावरती, दुःखावरती आणि दुःख देणाऱ्या विकारावरती विजय प्राप्त करणारी आणि सर्वांना करवणारी. शक्तींना म्हणतातच ना असुर सिंहारणी, अर्थात आसुरी संस्कारांचा नाश करणारी. तर सर्व शक्ती अशा बहादूर आहात ना? माता सर्व शिवशक्ती बहादूर आहात ना? सदा स्मृती स्वरूप बनून बाबांच्या आज्ञेचं पालन करत स्वतःचं आणि पूर्ण घराण्याचं, आपल्या कुळाचं आणि विश्वाचं कल्याण करणारे आहात ना? आणि पांडव अर्थात काय? विजयी. पांडव कधी असे म्हणू शकत नाहीत की इच्छा तर नाही आहे परंतु हार होते, कारण अर्धा कल्प हार खाल्ली. आता विजय प्राप्त करायची वेळ आहे. तर विजयाच्या वेळीसुद्धा जर हार खाला तर विजयी कधी बनणार? म्हणून यावेळी सदैव विजयी. विजयी जन्मसिद्ध अधिकार आहे. अधिकाराला कोणी सोडत नाही. लढवून भांडून सुद्धा घेतात आणि इथे तर सहज मिळतो. विजय आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. अधिकाराचा नशा किंवा खुशी असते ना? हदच्या अधिकाराचा सुद्धा किती नशा असतो की माझ्याकडे हे आहे, ते आहे आणि जे बाबांच्याकडून मिळत आहे ते तर कधीही नष्ट होणार नाही. तर अविनाशी प्राप्तीची किती नशा असायला पाहिजे. बघा, प्राईम मिनिस्टर कधी विसरतं का की मी प्राईम मिनिस्टर किंवा मी पंतप्रधान आहे? झोपेल, जेवेल तर विसरेल का की मी प्राईम मिनिस्टर आहे? तर हदचा अधिकार आणि बेहदचा अधिकार कधी कोणी विसरून म्हणेल? बेहदचा अधिकार कितीही कोणी म्हणेल तरी विसरू शकणार नाही. मायेचं काम आहे तुम्हाला विसरायला लावणं आणि तुमचं काम आहे सदा लक्षात ठेवून स्मृती स्वरूप बनून विजयी बनणे. कारण समज आहे ना की विजय आणि पराजय काय आहे. पराजयाचे सुद्धा अनुभवी आहात ना? विजयाचे सुद्धा अनुभवी आहात. तर हार खाल्ल्याने काय झाले आणि विजय प्राप्त केल्याने काय झाले, दोन्हीमधील फरक तुम्ही जाणता ना? म्हणून सदैव विजयी आहात आणि राहणार, सदैव राहणार. कारण अविनाशी बाबा, अविनाशी प्राप्तीचे अधिकारी आपण आत्मे आहोत. हे सदैव तुमच्यामध्ये लक्षामध्ये ठेवा. म्हणजे इमर्ज स्वरूपामध्ये राहावे. असे नाही की आहोत तर खरे, बनणार तर आहोत, जाणत तर आहोत, परंतु प्रॅक्टिकलमध्ये नाही, असं होऊ नये. बाबा सांगतात, जे जाणतात तेच निश्चय करून चालतात. तर प्रत्येक कर्मामध्ये विजयाचा निश्चय आणि नशा असावा. नशेचा आधारच आहे निश्चय. निश्चय कमी तर नशासुद्धा कमी आणि प्राप्तीसुद्धा कमी. म्हणून म्हणतात ना, निश्चय बुद्धी विजयंती. तर फाउंडेशन काय झाले? निश्चय, पक्का विश्वास. निश्चयामध्ये कधी वाले बनू नका, नाहीतर शेवटी रिझल्ट वेळीसुद्धा प्राप्तीसुद्धा थोडी थोडी होईल आणि मग पश्चाताप करावा लागेल. आता प्राप्ती आहे तर नंतर पश्चाताप होईल. नंतर प्राप्तीच्या वेळी प्राप्ती करा, पश्चातापाच्या वेळी प्राप्ती करू शकणार नाही. होऊन जाईल, नाही करायचंच आहे आणि निष्काळजीपणा करायचा नाही, असा विश्वास आणि निश्चय असावा. तर नंतर करू या दिलाशावर चालू नका. करतच आहोत ना, आणखी काय होईल, होऊनच जाऊ असे करायचे नाही. आता व्हायचेच आहे. गे करू नका. करूच, करणारच, होणारच असं नाही. आत्ताच्या आत्ता स्वरूपामध्ये आणा हे सर्व ज्ञान. तर दुसऱ्यांना चॅलेंज करता की श्वासावर काही भरोसा नाही. इतरांना तुम्ही किती हे ज्ञान देता ना? तर मग आधी स्वतःला ज्ञानी बनवा. कधीतरी करणार आहात की आत्ता करणार आहात? तर सदैव विजयाचे अधिकारी आत्मे आहात ना? विजय तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
या आठवणीने, या स्मृतीने सदा आत्मिक बिंदू स्थितीच्या आणि बाबांच्या आठवणीमध्ये उडत चला, तर खूप पुण्य आणि भाग्य सुख मिळेल. बाबा सांगतात, हे स्मृतीमध्ये आणा की सदैव विजय आहे. काही होऊ दे, परंतु विश्वास आणि निश्चय अटळ राहायला पाहिजे. कोणी तुमचा विश्वास टाळू शकू नये. तुम्हाला कोणी मायेच्या गर्तीमध्ये म्हणजे तुमच्यामध्ये लोभ, मोह, काम, क्रोध, अहंकाराचा लवलेशसुद्धा राहिला नाही पाहिजे. सदा पवित्र भावना, आनंद स्वरूप, सुख स्वरूप, शांती स्वरूप, ज्ञान स्वरूप असं तुम्हाला आता बनलं पाहिजे. म्हणजेच निश्चय अटळ आहे ना, आत्मा आहे ना, तर कोणी तुमचा निश्चय टाळू शकत नाही. म्हणजेच तुम्हाला सुख शांती प्राप्त करण्यापासून कोणी हटवू शकत नाही. म्हणून आता पक्के स्मृती स्वरूप बना की मी आत्मा, ज्योती, सद्गुणांचा पुंज आहे, बाप समान आहे. अच्छा, आता सर्वजण अशा कमाल करून दाखवा ज्याने प्रत्येक स्थान विजय अर्थात निर्विघ्न होईल. कोणतेही विघ्न येऊ नये. विघ्न येतील परंतु हार होता कामा नये. तर जिथे विजय आहे, विघ्ने नाहीसी होऊन जातील. जेव्हा निर्विघ्न बनाल, सदैव निर्विघ्न ही कमाल करून दाखवा. कोणतेही गीता पाठशाला असो, उपसेवा केंद्र असो अथवा केंद्र असो, परंतु स्वतः निर्विघ्न बना आणि इतरांना सुद्धा निर्विघ्न बनवा. असा चमत्कार कमाल करून दाखवायचे आहे मुलांना. करायचीच आहे ना. हां, करू नाही, करायचंच आहे. म्हणजेच निश्चय बुद्धी 100% 100% निश्चयबुद्धी बनायचं आहे. सर्वांना ही खुशखबरी ऐकू देते की सर्व छोटी मोठी सेंटर्स निर्विघ्न आहेत. कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ शकत नाही. दुसऱ्यांच्या विघ्नांना सुद्धा नाहीसे करणारे इतके शक्तिशाली बना, विजयी बनणार असे समाचार बाबांच्या जवळ यावेत. कुठूनही कोणत्याही विघ्नाचा समाचार येऊ नये. असे म्हणू नका की आम्ही तर ठीक आहोत, हे करतात, आम्ही काय करणार. 3 महिने विजयी राहून दाखवा. 3 महिन्यातच कळून जाईल. सर्वजण हो म्हणता आहात ना, की कमाल करून दाखवा. विजयी राहायचं आहे सदा. मायेने हार खायचं नाही. अच्छा, वरदान. एक बापदादांच्या प्रेमामध्ये लवलीन राहून सर्व गोष्टीपासून सुरक्षित राहणारे, सेफ राहणारे मायाप्रूप भव. वरदानाचे विश्लेषण आहे. जी मुले एका बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन राहतात, ती सहजच चारीही बाजूच्या व्हायब्रेशनपासून, वातावरणापासून दूर राहतात. कारण बाबांच्या आठवणीमध्ये लीन राहणे अर्थात बाप समान शक्तिशाली सर्व गोष्टीपासून सेफ, सुरक्षित राहणे. लीन राहणे अर्थात सामावून राहणे. जे सामावलेले असतात ते मायाप्रूप असतात. हाच आहे सहज पुरुषार्थ. परंतु सहज पुरुषार्थाच्या नावावर गफलत करू नका. गाफील असल्याने पुरुषार्थाचे मन आतून खात असते. स्लोगन. पूर्वजपणाच्या पोझिशनवर स्थिर राहाल तर माया आणि प्रकृतीच्या बंधनातून मुक्त व्हाल. पूर्वजपणाच्या पोझिशनवर स्थिर राहाल तर माया आणि प्रकृतीच्या बंधनातून मुक्त व्हाल. पोझिशन म्हणा, पूर्वज म्हणा. आम्ही इष्टदेवी कुलदेवी आहे. सर्व आपल्या परिवाराच्या वृक्षाला आणि ह्या विश्वातल्याही सर्व आत्म्यांना सुखशांती शक्ती देणारे आहोत. आपले आणि सर्वांचेच दुःख नष्ट करणारी शक्ती आपल्याजवळ आहे. हे आठवणीत ठेवणं म्हणजेच बाबा सांगतात पूर्वजपणाच्या पोझिशनवर स्थिर राहाल तर मग मात्र माया म्हणजे आपल्यामधले विकार, कमजोरी, माया आणि प्रकृतीचे बंधनामधून मुक्त व्हाल. प्रकृतीचे बंधनं म्हणजे इतर आत्म्याकडूनही काही हिसाबकिताब येऊ शकतात आणि आपल्या शरीरावरतीही काही आजार, दुखणं येऊ शकतं. त्याच्यामध्ये सुद्धा स्थिर बुद्धी राहायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे की काही आलं तरी हे माझ्याच कर्माचे हिसाबकिताब आहेत, आता पूर्ण होत आहेत. आत्ता जर बाबांच्या आठवणीमध्ये राहून पूर्ण केलं तर मग लास्टला तकलीफ होणार नाही आणि येणारे अनेक जीवन सुखी होतील. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच स्लोगन आहे, पूर्वजपणाच्या पोझिशनवर स्थिर राहाल तर माया आणि प्रकृतीच्या बंधनामधून मुक्त व्हाल. ओम शांती. गोड गोड बापदादांचे अनगणित पदम गुण शुक्रिया.